सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या स्टोरीचं नाव आहे मिलन अभी आधा अधुरा आहे. चला तर वळूया आजच्या आपल्या स्टोरीकडे. पण त्यापूर्वी बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे सगळे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. रोहित आणि राणी एकमेकांवर चिडून रुसून एकमेकांकडे पाठ करून झोपले आणि झोपताना त्यांचा 36चा आकडा होता. आणि पहाटे पहाटे मात्र दोघांचं तोंड एकमेकांकडे झालं होतं आणि तोच 36चा आकडा आता 63चा झाला होता. रोहितनं राणीला मिठीत घेतली होती. राणीसुद्धा त्याच्या बलदंड बाहूच्या मिठीत विसावली होती. आणि राणीनं पहाटेचा अलार्म लावला होता. आणि नेहमी रोहित उठतो त्याच्याही आधी राणी उठली. त्याच्या मिठीत आहे आपण हे तिला जाणवलं. आणि झोपताना भांडायचं आणि नंतर कशाला असं मिठीत घ्यायचं असं म्हणून ती त्याच्या मिठीतून सुटली आणि पहाटे पहाटे अभ्यास करत बसली. रोहितही त्याच्या वेळेला उठला आणि तिच्याकडे बघून थोडा तिरका कटाक्ष टाकला आणि आपण रुसलोय चिडलोय हे न विसरता तसाच ॲटिट्यूडमध्ये वॉशरूमला गेला आणि परत येऊन एक्सरसाइज करायला लागला. मग नेहमीप्रमाणे दोघांनीही आवरलं आणि आता रोजच्या प्रमाणे कॉलेजला जाण्याची घाई नव्हती, कारण पेपर होते आणि विद्यापीठाचे पेपर दुपारी 11 वाजता सुरू होणार होते आणि काही पेपर दुपारी 2:30 वाजता होते. त्यामुळे आता गडबड नव्हती. पण रोहित मात्र नेहमीप्रमाणे नाश्ता करून निघून गेला. त्याला काय फक्त कॉलेज एवढंच काम नव्हतं, भरपूर कामं होती. आणि पुन्हा तो त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला, मतदारसंघाचा आढावा घेतला, कोणाची काही अडचण आहे का असं स्वतः होऊन विचारायचा. आणि म्हाताऱ्या मावश्या, बायका, अक्का, त्या सगळ्या जणी त्याला आशीर्वाद द्यायच्या आणि तोंडावरून हात फिरवायच्या आणि म्हणायच्या, लेकरा सगळ्या अडचणी तर तू आधीच दूर केल्या आणि मग हक्कानं मत मागायला आलास. आणि आता तुला मत नाही दिलं तर आम्ही बेईमान ठरू, आमचं मत तुलाच. आणि अशा प्रकारे सगळ्याच गोष्टी रोहितच्या फेवरमध्ये होत्या आणि त्याची लोकप्रियता बघून पक्षश्रेष्ठीसुद्धा त्याच्यावर खुश होते. आणि वरचा आढावा मल्हारराव सतत घ्यायचे. जानकी त्यांना म्हणाली, काय हो, तुम्ही रोहितला तो राजकारणात यावा म्हणून खूपच सपोर्ट करताय बरं का. आणि मलाही आता विश्वास बसत नाही की हे तुम्हीच आहात का रोहितचे वडील, जे त्याला आर्मीमध्ये जाऊ नको म्हणून इतका हट्ट करून बसला होतात आणि 1% सहकार्य करत नव्हता. आणि मल्हारराव हसले आणि म्हणाले, अगं कुठली तरी गोष्ट त्याच्या मनासारखी होऊ दे. त्यानं आता ठरवले ना राजकारणात उतरायचं, तर मी त्याला आत्तापर्यंत वापरलं नाही इतकं माझं राजकीय वजन वापरणार आणि माझी सगळी शिष्टाई पणाला लावणार. आणि त्याला त्याची इच्छा आहे ते पद मिळवून देणारच. आणि शोभतो ग तो तिथं बसण्यासाठी. आणि मलाही असंच वाटायचं की या मुलानं इथे असावं. आणि बघ बरं, रोशनला आणि राहुलला त्याची किती गरज आहे. तो आपल्या घराचा आधारस्तंभ आहे. जानकी, आपल्या हाताची 5ही बोटं सारखीच महत्त्वाची असतात. एक लहान आहे, एक मोठं आहे म्हणून त्यांना डावलता येत नाही. आणि एकही बोट बाजूला काढलं तर त्याची वज्रमूठ तयार होऊ शकत नाही. तसंच आपलं 3ही मुलं महत्त्वाची आहेत सूर्यवंशींच्या साम्राज्याला एक नवीन उंचीवर पोहोचवण्यासाठी. आणि जानकी म्हणाली, खरे आहे तुमचं. मग इतक्यात राणी तिथं आली आणि म्हणाली, आई आत येऊ का. जानकी म्हणाली, अगं विचारतेस काय, ये ना. मग राणी आत आली, त्या दोघांना नमस्कार करायला लागली आणि म्हणाली, आज माझा पहिला पेपर आहे, मला आशीर्वाद द्या. दोघांनीही तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, उत्तम गुणांनी पास होशील, तू सर्व गुणसंपन्न आहेस आणि लवकर शिका आणि मोठे व्हा आणि या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आपलं साम्राज्य सांभाळायला. राणी फक्त हो म्हणाली आणि निघून गेली. आणि आता परीक्षा सुरू होणार होतीच, त्याआधीच हॉलमध्ये अर्धा तास सगळे विद्यार्थी येऊन बसले. मेघना आज खूप खुश होती आणि तिचे प्यादेसुद्धा खुश होते. रट्टा मारून आले होते फुटलेला पेपर घेऊन डोक्यामध्ये. आणि आता नेमका क्वेश्चन पेपरचा बंडल खोलण्याची वेळ आली आणि तो पेपर कस्टडीतून बाहेर काढण्याची सुद्धा वेळ आली. त्या प्राचार्यांनी त्या शिपायाला तो पेपरचा बंडल बाहेर काढायला सांगितलं. त्यामध्ये विद्यापीठाकडून आलेले सगळे क्वेश्चन पेपर होते. मग तो बंडल बाहेर काढला, टेबलवर ठेवला, तर त्याचं सील वगैरे होतं तसं होतं. त्या पीएनं खूपच सफाईदारपणे काम केलं होतं असं मेघना मनात म्हणाली. आणि तेव्हा रोहित कुठून तरी तिथे पोहोचलाच. आणि प्राचार्य म्हणाले, अरे रोहित सर, तुम्ही आलात का.
मला वाटलं की तुम्ही येणारच नाही. आणि रोहित म्हणाला, का नाही येणार? आजपासून एक्झाम स्टार्ट होत आहेत आणि इतकी जोखमीची गोष्ट आणि मी नाही यावं असं होणारच नाही. आणि रोहित म्हणाला, हे काय काढलं आहे तुम्ही? प्राचार्य म्हणाले, पेपर काढले आहेत, आता द्यायचे आहेत ना मुलांना. हेच क्वेश्चन पेपर आहेत ना जे विद्यापीठाकडून आले. आणि रोहित आता हसला आणि म्हणाला, तुम्हाला रूल चेंज झालेले माहीत नाहीत का सर? हल्ली पेपर फुटण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे आणि कॉपीचं प्रमाण इतकं वाढलं आहे की प्रत्येक परीक्षा इन कॅमेरा व्हावं अशी परिपत्रक आहे. त्यामुळे क्वेश्चन पेपरचा बंडल फोडतानासुद्धा कॅमेरा ऑन हवा. आणि रोहितने शिपायाला सांगितलं की ते दुसरं कपाट उघड आणि त्यातला बंडल घे. आणि आता मेघना चक्रावली, प्राचार्यसुद्धा चक्रावले आणि म्हणाले, दुसरा बंडल का रोहित सर? रोहित म्हणाला, कारण तेच खरे क्वेश्चन पेपर आहेत. तसं मेघनाचा चेहरा झरझर उतरला. ती खूपच घाबरली आणि शॉक होऊन म्हणाली, काय? खरे पेपर तिकडे आहेत? मग याच्यामध्ये काय आहे? आणि तिची ती इतकी जलद रिॲक्शन बघितली आणि रोहित म्हणाला, मेघना मॅडम, तुम्ही इतके शॉक का होताय? अहो, हे असंच करायचं असतं आणि मी असंच करतो. यालाच म्हणतात गुगली. कारण मला माझ्या कॉलेजचं नाव पुन्हा खराब होऊ द्यायचं नाही आणि ती खबरदारी तर घेतलीच पाहिजे ना मी. आणि म्हणून मी खरे पेपर दुसरीकडे ठेवले आणि जे तुम्ही आधी काढलेत ना बाहेर, ते गेल्या वर्षीचे आहेत. त्याचा काहीच उपयोग नाही. आणि बहुतेक तुम्ही नवीनच जॉईन आहात ना कॉलेजमध्ये, म्हणून तुम्हाला काही माहीत नाही. पण माझी कामाची पद्धत हीच आहे. आणि आता हे ऐकून मेघना चाटच पडली आणि आता तिची सगळी मेहनत पाण्यात गेली होती. सगळे स्टुडंट आता त्यांच्या हातात दुसरीच क्वेश्चन पेपर आलेली बघून तिच्या नावानं बोंब मारणार होते. आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना कसं गप्प करावं हे तिला कळत नव्हतं. आणि मग रोहितने कॅमेरा ऑन केला आणि त्या क्वेश्चन पेपरच्या बंडलाचं शील तोडायला सांगितलं. आणि सगळे क्वेश्चन पेपर परीक्षेच्या काही वेळापूर्वीच फोडले आहेत असं प्रूफ दाखवलं कॅमेरा ऑन करून. आणि मग सगळ्या शिक्षकांना उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका वाटून दिल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आणि त्यांना आपल्या आपल्या एक्झाम हॉलमध्ये पाठवलं. आता मेघनासुद्धा एका परीक्षा हॉलमध्ये गेली. तिचा चेहरा फार उतरला होता. ती घाबरली होती. आणि तिच्या परीक्षा हॉलमध्ये जे स्टुडंट होते आता त्यांना ती कॉपी करायला मदत करू शकत होती, पण बाकीच्यांचं काय, जे तिच्या हॉलमध्ये नव्हते. आणि ती आता असंही म्हणू शकत नव्हती इतर प्रोफेसरला की तुम्ही दुर्लक्ष करा आणि मुलांना बघून लिहू द्या. नाहीतर रोहित होताच तिथं तिच्याकडे बघायला. आणि आधीच रोहितनं नोटीस काढून दम दिला होता की जर कॉफी आढळली तर कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार नाही पुढच्या वर्षी. आणि आता मेघना गेली नेमकी राणीच्या वर्गातच. तिनं उत्तरपत्रिका वाटल्या, प्रश्नपत्रिका वाटल्या आणि राणीनं ती प्रश्नपत्रिका बघितली आणि हसायला लागली. कारण का तर सगळे प्रश्न राणीला सुटत होते. तिचा खूपच अभ्यास झाला होता. आणि मेघनाच्या बाकीच्या प्याद्यांच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजले होते आणि मेघनाकडे ते खूप खूप चकित होऊन बघत होते. त्यांनी तर इतकं कॉन्फिडन्सनं तोच पेपर येणार म्हणून अक्षरशः प्रश्न क्रमांकसुद्धा टाकून ठेवला होता उत्तरपत्रिकेवर. आणि कुठला प्रश्न येणार हे माहीतच होतं. पण आता सगळंच बदललं आणि त्यांना काय करावं ते सुचेना. ऐन टायमिंगला रोहितनं सगळी बाजीच पलटवली आणि आता मेघनाही काही करू शकत नव्हती. हळूच कुणाकुणाच्या मुलांच्या जवळ जायची आणि इकडे तिकडे बघून लिहा असं म्हणायची. आणि मी दुर्लक्ष करते असं म्हणून तिनं जरा दुर्लक्ष केलं, कडक सुपरविजन केलं नाही. आणि मग पेपर झाला आणि तिने असा एक ग्रुपच करून ठेवला होता त्या विद्यार्थ्यांचा. आणि तिचा त्याच्यावर सगळ्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या की मॅडम असं कसं झालं, मॅडम क्वेश्चन पेपर कसे बदलले, मॅडम तुम्ही आम्हाला फसवलं, तुम्ही प्रॉमिस केलं होतं की आम्हाला क्वेश्चन पेपर द्याल, आम्ही तुमच्यावर भरोसा ठेवून काहीच अभ्यास केला नाही आणि आता आम्ही नापास होणार. आणि मेघना त्या सगळ्यांना म्हणाली, काळजी करू नका, मी इंटरनलमध्ये तुम्हाला फुल मार्क देते, तुम्ही फक्त इथे थोडेसेच मार्क पाडा आणि उरलेला पेपरचा तरी अभ्यास करा, सुट्टी आहे मध्ये मध्ये. रोहित सरांनी खूपच हुशारीने क्वेश्चन पेपर लपवून ठेवले आणि मी काहीच नाही करू शकत. आणि मग रोहितने तर बाजीच पलटवली होती. आणि मग पेपर सोपा गेला म्हणून राणी आनंदातच आली आणि तिला समोर मनोज भेटला आणि ती पळतच गेली आणि खुश होऊन आली, मनोज तुला पेपर कसा गेला? मनोज म्हणाला, खूप छान. आणि त्या दोघांना हसताना बघून बाकीचे सगळे नाक डोळे मुरडत होते. आणि मेघना म्हणाली, पप्पा तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं की रोहित सूर्यवंशी असे पेपर ठेवतात वेगळीकडे?
आणि तिचे पप्पा म्हणजेच ते प्राचार्य म्हणाले, मेघना आता हे तुला कशाला कळायला हवं, या सगळ्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात आणि आपल्या कॉलेजच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये म्हणून असंच वागलं पाहिजे. रोहित सरांचं बरोबर आहे. आणि मेघना गप्पच बसली. संध्याकाळी रोहित आला आणि त्याच्याविषयी सगळं पॉझिटिव्ह वातावरण होतं म्हणून तोही खुश होता. राणीही खुश होती पेपर छान गेला म्हणून, पण तो तिच्याशी जास्त काही बोलतच नव्हता. राणीही अभ्यासात होती. पुन्हा 1-2 दिवस सुट्टी होती आणि नंतर पेपर होता. आणि पेपरच्या आदल्या रात्री रोहित उशिरा घरी आला. राणी झोपली होती आणि त्याने आता राणीला थोडी जवळ घेतली. आणि राणी म्हणाली, सर नको, मला ना आधीच पेपरचं टेन्शन आहे आणि उद्याचा पेपर मेघना मॅडमचा आहे. त्यांनी ना काहीच कन्सेप्ट क्लिअर केल्या नाहीत माझ्या. रोहित म्हणाला, मग आता तुझे पेपर होईपर्यंत तू माझ्याजवळ येणार नाहीस की काय? आणि राणी म्हणाली, असंच समजा, माझा मूड नसेल तर मी तुम्हाला कशी साथ देणार, तुम्ही लांब झोपा. आता रोहित चिडला आणि म्हणाला, ओके फाईन, आणि तिच्याकडे पाठ करून झोपला. मग दुसऱ्या दिवशी राणी 2 वाजता कॉलेजला जाणार होती. रोहितही घरीच थांबला होता आणि सतत राणीला समोर बघून त्याला राहावे ना, आणि हिचे पेपर होईपर्यंत कोणी दम काढावा आपल्याला शक्य नाही असं म्हणून त्यानं दुपारी 12 वाजता तिला जवळ घेतली. आणि ती म्हणाली, अहो काय करताय, मला कॉलेजला जायचं आहे, मला सोडा. पण रोहितनं तिचं काहीही न ऐकता तिच्या अंगावर येऊन तिला म्हणाला, एकदम गप्प बसायचं, मी नवरा आहे तुझा आणि मला खुश करणं तुझं काम आहे आणि तुझे पेपर होईपर्यंत दूर राहणं अशक्य आहे. असं म्हणून त्यानं तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाच आणि पुन्हा मिठीत घेऊन बसला. आणि राणी म्हणाली, आता सोडा, झालं ना. रोहित म्हणाला, राणी असं काय करतेस गं, तुला गरज नसल्यासारखी, तुलाही मी पाहिजे असं वाटत नाही का कधी? तू कधीच स्वतः होऊन जवळ येत नाही माझ्या. मला असं वाटतं की मी तुझ्यावर जबरदस्ती करतोय की काय. आणि राणीही म्हणाली, नाहीतर काय, जबरदस्तीच करता तुम्ही, सोडा, मला आईबाबांना नमस्कार करायला जायचं आहे. असं म्हणून ती फ्रेश होऊन आली. इतक्यात रोहित म्हणाला, जणू काही लढायला चालली आहेस अशीच आणतेस, इतकी परीक्षा सिरियस घेण्याची काय गरज आहे गं? आणि राणीसुद्धा म्हणाली, हो का, मग तुम्ही काय इतके दिवस रात्र पळता तुमच्या झेडपी अध्यक्षाच्या सीट पाठीमागं, तुम्ही रिलॅक्स राहा ना, नका सिरियस घेऊ. असा तिनं त्याला टोमणा मारला. आणि रोहित म्हणाला, राणी तू मला टोमणे मारतेस का, तुला माझं राजकारण आवडत नाही का? राणी म्हणाली, मला काय आवडतं आणि काय नाही हे तुम्हाला सांगितलेलंच नाही मी, पण मी प्रत्येक परीक्षा अशीच सिरियस होऊन देते आणि नमस्कार घेऊनच देते, मग तुम्हाला का त्रास होतोय? आणि राणीला रोहित म्हणाला, कर ना कर, नमस्कार कर, मी कधी नाही म्हटलं. आणि राणी म्हणाली, करणारच आहे. असं म्हणून नमस्कार करायला निघाली जानकी मल्हाररावांना. रोहितही तिच्या मागे मागे गेला आणि जानकी मल्हाररावांच्या बाजूला जाऊन उभा राहिला पाय जोडून आणि म्हणाला, राणी आई. अगं राणी म्हणाली की सर तुम्ही सुद्धा इकडेच या, तुम्हा तिघांना एकत्र नमस्कार करते. माझी बायको किती शहाणी आहे ना. आणि राणीनं तोंड वाकडं केलं आणि आता नाईला जाणं त्यालाही नमस्कार केला तिनं आणि खाली वाकून म्हणाली, हावरट कुठले, आधी म्हणायचं नमस्कार करायची काय गरज आहे आणि नंतर पाय जोडून उभं राहायचं. आणि मग त्याला नमस्कार करून राणीनं हळूच त्याच्या पायाला चिमटा घेतला. तसं रोहितनं चिडून खाली बघितलं. मग आता दोघेही निघाले, पुन्हा कॉलेजमध्ये गेले. आजही तसेच क्वेश्चन पेपर फोडले कॅमेरा ऑन करून. आणि मग बघता बघता राणीचे सगळे पेपर झाले. सगळ्याच विद्यार्थ्यांच्या चांगल्या परीक्षा झाल्या. रिझल्टची वाट बघत राणी बसली आणि आता कॉलेजमधून रिकामी झाली आणि संसाराला लागली. रोहितची मात्र निवडणुकीची धामधूम सुरू होती. एकही क्षण तो जागेवर बसत नव्हता. पायाला चक्र लागल्यासारखा फिरायचा. कुठून तरी थोडंसं घरी यायचा, अर्धा 1 तास आराम करायचा, पण त्याही वेळात सारखे फोन सुरू असायचे आणि पुन्हा पळत पळत जायचं. आता राजकारणी माणूस म्हटल्यावर दुसरे काय होणार. आणि आता संग्राम मात्र जागचा हालत नव्हता, कारण आता तो दिसला की जनता त्याला काहीही म्हणायची. रोहितचे कार्यकर्ते तरी काही कमी होते काय, जिथे तिथे त्या संग्रामची नाकेबंदी करत होते, त्याला अजिबात बाहेर तोंड काढू देत नव्हते. संग्रामनं एकही प्रचारसभा घेतली नव्हती, त्याला तितकी अक्कलही नव्हती आणि लोकांच्या मनावर राज्य कसं केलं जातं याचं बाळकडूसुद्धा नव्हतं. आणि जवळजवळ त्यानं या निवडणुकीत माघार घेतल्यासारखंच होतं आणि रोहितची राजकीय घोडदौड आपण रोखू शकत नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून आता त्यानं रोहितचं खाजगी वैवाहिक आयुष्य कलुषित करण्याचा प्रयत्न केला आणि मेघनाला फोन करून म्हणाला, काही हालचाल करतेस की नाही तू, तुला काही कळतं की नाही, किती दिवस झालं काहीच खबर नाही, आता कॉलेजला सुट्ट्या लागल्या आहेत, मग काय करायचं. आणि मेघना म्हणाली, हे पहा, तुम्ही आधी माझ्याशी नीट बोला आणि आदराने बोला, ही अरेतुरीची भाषा तुम्ही माझ्याशी वापरू नका.
संग्राम आता प्यालेला होता आणि म्हणाला, ए तू जास्त बकबक करू नकोस ग. मला फक्त सांग, त्या रोहित सूर्यवंशीचं काय करायचं ठरवलं आहे? तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे की नाही? आणि मेघना म्हणाली, मला तर करायचं आहे, पण मी काय करू? तो काय हातामध्ये फुलांचा हार घेऊन माझी वाट बघत बसलाय का, जे मी पळत पळत जाऊ आणि त्याच्या गळ्यात वरमाला घालीन आणि तो माझ्याशी लग्न करेन? मला खूप सावधगिरीने काम करावं लागणार आहे. रोहित सूर्यवंशी फार हुशार आणि चालाक आहे. तरीही रोहित आणि राणीमध्ये गैरसमज पसरवायला मी यशस्वी ठरले आहे. पण आता सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि असं काम वारंवार टिचून करावं लागतं. वेळोवेळी खतपाणी घालावं लागतं त्या संशयाला, तर त्याचा फायदा होत असतो. आता काही दिवसांचा जर गॅप पडला ना, तर ते एकमेकांच्या जवळ येतील. आणि मी तुम्हाला एक फोटो पाठवते, त्याचा काही उपयोग करता आला तर करा, असं म्हणून मनोज राणीच्या स्कूटीवरचा तो फोटो तिनं पाठवला. आणि संग्रामनं पुन्हा तो फोटो त्या प्रेसवाल्याकडे दिला आणि म्हणाला, याची एक चांगली बातमी तयार कर. आणि त्या माणसानं सुद्धा विचार केला आणि उन्हाचा वाढतोय तडाखा, तरुणाई रस्त्यावर घेते थंड वारा, अशा हेडिंगखाली राणी आणि मनोजचा तो स्पष्ट दिसणारा फोटो पेपरमध्ये छापून आणला. आता या हेडिंगमध्ये जास्त काही नव्हतं सुद्धा, पण मनोज आणि राणी होते फोटोमध्ये, हे महत्त्वाचं होतं. आणि आता तो फोटो बघून सगळे शॉक झाले. आणि राणी आणि मनोज असे गाडीवर खुलेआम फिरतात, या मुलीला काही अक्कल आहे की नाही, असं म्हणून रोहित वैतागला. आणि नेमकं त्याचा इलेक्शन जवळ आलं आणि राणीची ही बातमी येणं, ही गोष्ट त्यानं सिरियस घेतली. त्यानं राणीला जाब विचारला आणि म्हणाला, हे काय आहे? राणी म्हणाली, अहो त्या दिवशी त्याची बाईक बंद पडली होती म्हणून मीच त्याची मदत केली, माझं काय चुकलं? रोहित म्हणाला, अख्खं जग सोडून तूच भेटलीस का त्याला मदत करायला? कशासाठी त्याची मदत करायला गेली? राणी म्हणाली, सर तो मला प्रत्येक गोष्टीत मदत करतो आणि तो अडचणीत असताना मी त्याच्या समोरून निघून जायचं होतं का? आणि तुम्ही हे विसरताय का की आईंनी मला सांगितलं आहे, राणी तू कुठेही चुकू नको, पण माणुसकी सोडू नको. मग मी माणुसकीनेच त्याची मदत केली आणि तुम्ही या गोष्टीचं भांडवल करून मला धारेवर धरताय ना, म्हणजेच तुम्हालाच मला नेहमी पाण्यात बघायचं आहे, असं म्हणून राणी चिडली. आणि रोहित फार फार चिडला आणि म्हणाला, राणी तू गप्प बस, तुला अक्कल नाही. अगं तुला कळतंय का, इतकी सगळी तरुणाई सोडून नेमका हाच फोटो कसं काही पेपरमध्ये छापून आला? याचा अर्थ कोणीतरी तुझ्यावर आणि मनोजवर पाळत ठेवत आहे, बावळट. नेमके तुम्हा दोघांचेच फोटो कसं काय पेपरमध्ये पब्लिश होतात आणि ते का होतात हे माहीत आहे ना? अगं मला त्रास देण्यासाठी, आपल्या घराला त्रास देण्यासाठी. आणि राणीही म्हणाली, ते मला माहीत नाही सर, तुमचं घराणं इतकं मोठं आहे, तुम्ही खूप मोठी व्यक्ती आहात, याच्याशी मला काही देणं घेणं नाहीच. मी त्याची मदत केली आणि विषय संपला. आणि कुणीतरी फोटो काढला असेल फोटोग्राफरने, मी काय करू? आता कुठे कुठे लक्ष द्यायचं, असं म्हणून राणी किचनमध्ये निघून गेली. आणि रोहितने चिडून तो पेपर टाराटारा फाडून टाकला. आणि त्यानं मनोजला फोन केला आणि म्हणाला, जरा मला एके ठिकाणी भेटायला ये. मनोज म्हणाला, काय झालं सर, राणी ठीक आहे ना? आणि तिचं नाव ऐकलं आणि त्याच्या तोंडून तसं रोहित चिडला आणि चिडूनच म्हणाला, नाही, तुझी राणी अजिबात व्यवस्थित नाही. तिच्यानं डोक्यात हल्ली वेगळंच खूळ आलं आहे आणि ती हल्ली सतत तुझंच नाव घेते आणि मला तिच्याविषयी चर्चा करायची आहे तुझ्यासोबत, असं म्हणून त्यानं त्याला बोलवलं. मनोजला रोहितची भाषा विचित्र वाटली. तो त्याला भेटायला आला आणि रोहित आल्याच त्याला रागात म्हणाला, मनोज तू पुढच्या वर्षी या कॉलेजमध्ये थांबायचं नाही, तू इथून ॲडमिशन काढून घे किंवा मला तुझं ॲडमिशन काढून टाकावं लागेल. मनोज म्हणाला, का सर, मी काय केलं? हे कॉलेज चांगलं आहे म्हणूनच मी इथे ॲडमिशन घेतलं ना. रोहित म्हणाला, हे बघ, तू काय केलं काय नाही मला माहीत नाही, पण जी माझी बायको आहे ना, ती तुझी फार तरफदारी करते आणि नेमकं मला ते आवडत नाही. आज मी जरा स्पष्टच बोलतो. बोल, तू काय करतोस? मी तिला तर अडवू शकत नाही कारण ती माझं ऐकत नाही. आणि तू सांग मला, मनोज कुठल्या नवऱ्याला आवडेल त्याच्या बायकोनं सतत तिच्या मित्राचं नाव घेतलेलं, त्याच्यासोबत स्कूटीवर फिरलेलं? मला तरी नाही पटत आणि मी हे सगळं तुला करायला सांगितलं आहे, हे तू तिला सांगू नको, नाहीतर यावरून सुद्धा ती माझ्याशी वाद घालणार. आणि मनोज म्हणाला, बघतो सर. तो खूप नाराज होऊन तेथून निघून गेला. बिचाऱ्याची चूक तर काहीच नव्हती, पण तरीही त्याला शिक्षा मिळत होती. आणि आता हे राणीला कळल्यावर राणी रोहितचं काय करेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मग आता बघता बघता इलेक्शनचा दिवस जवळ आला होता. इलेक्शनसुद्धा झालं आणि निकालाचा दिवसही उजाडला. आणि रोहित
झेडपी सदस्य म्हणून निवडून आला, पण आता झेडपी अध्यक्ष व्हायचं म्हणजे प्रत्येक वॉर्डमधून निवडून आलेल्या झेडपी सदस्यांना आपल्यामधूनच एक सदस्य एकमताने अध्यक्ष म्हणून निवडून द्यायचा असतो. आणि त्यासाठी रोहितशिवाय दुसरं एकही नाव चर्चेत नव्हतं आणि त्या पदावर रोहितच विराजमान होणार होता हे नक्की. मग आता तोही निकाल लागला. सूर्यवंशींच्या घरात सगळेजण वाट बघत होते, ती गुड न्यूज कधी येते. रोशन तर 10-12 गुलालाची पोती घेऊनच बसला होता रोहितवर उधळण्यासाठी. आणि नेमकं राणीनं मनोजला फोन केला, पण 3-4 वेळा त्याने तिचा फोन घेतला नाही. दरवेळी तर पहिल्या रिंगला फोन घेतो असतो तो, मग आता का घेत नाही असं तिला वाटलं. मग ती सतत फोन करत होती आणि शेवटी त्यानं नाईलाजानं फोन घेतला. आणि राणी म्हणाली, मनोज काय रे, सुट्टी लागल्यापासून एकही फोन नाही केलास, मला तुझी किती आठवण येत होती. आणि मनोजने लगेच फोन कट केला. आणि आता राणीला काहीतरी शंका आली आणि तिचा इतका चांगला मित्र तिच्यासोबत असं का वागतोय असं तिला वाटलं. तिनं पुन्हा त्याला फोन केले आणि शेवटी त्यानं फोन घेतला आणि म्हणाला, राणी तू मला यापुढे फोन करू नकोस, आपली मैत्री संपली. राणी म्हणाली, अरे काय झालं सांग तरी, माझं काही चुकलं का. मनोज म्हणाला, तू माझ्याशी बोलू नकोस. हे बघ राणी, कधी कधी आपलं काही चुकत नसलं तरी समोरच्याला चुकीचं वाटतं आणि आपण खूप चुकतोय असं वाटतं. राणी तू माझ्याशी बोलू नकोस, नाही तर मला कॉलेज सोडावं लागेल असं तो बोलण्याच्या ओघात म्हणाला आणि इमोशनल झाला आणि रडायला लागला. राणी लगेच शंका घेऊन म्हणाली, मनोज तुला कोणी कॉलेज सोडायला सांगितलं, तेही माझ्याशी बोलतोय म्हणून. मनोज आता काहीच बोलत नव्हता आणि राणी काय समजायचं ते समजली आणि म्हणाली, अच्छा कळलं मला, सरांशिवाय दुसरं कोण असेल. त्यांना सध्या त्यांचं राजकारण फार महत्त्वाचं आहे आणि आपली मैत्री त्यांच्या डोळ्यात खुपते. हेच मला कळत नाही की का असं होतंय. आणि मनोज म्हणाला, हे बघ राणी, आता तो तुझा नवरा आहे आणि तू त्याचं ऐक. मला पुन्हा फोन करू नकोस, नाहीतर मी तुझा नंबर ब्लॉक करून टाकेन आणि आपली मैत्री संपून जाईल, लक्षात ठेव. पुन्हा माझ्याशी बोलू नकोस. असं म्हणून मनोजने फोन ठेवून दिला. आणि राणीला रोहितचा फार राग आला. तिनं रोहितच्या फोटोकडे खूप रागात बघितलं आणि म्हणाली, राजकारणाशिवाय हा माणूस श्वास घेत नाही आणि निष्पाप लोकांना टार्गेट करतो. आणि इकडे रोहित झेडपी अध्यक्ष झाला होता म्हणून त्याची जंगी मिरवणूक संध्याकाळी घरी येत होती. सगळे बाहेर जाऊन त्याचं कौतुक करत होते, त्याचं कौतुक बघत होते. फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती, गुलाल उधळला जात होता, ढोल ताशे वाजत होते. आणि उघड्या जीपमध्ये रोहित उभा होते आणि त्याला फुलांच्या माळा घातल्या होत्या. नुसता जल्लोष आणि जल्लोष सुरू होता आणि सगळेच सूर्यवंशी बाहेर गेले होते. आणि सगळे बाहेर असताना राणी मात्र तिच्या बेडरूममधून बाहेर आली नव्हती. आणि रोहितची नजर राणीला शोधत होती आणि ती माझं स्वागत करायला, मला ओवाळायला का नाही आली असा प्रश्न त्याच्या मनात उभा राहिला. आणि राणी मात्र ते बँड बाजाचे आवाज आणि ढोल ताशांचे आवाज ऐकून आणखीनच चिडत होती आणि तिने कानावर हात दाबून ठेवले. तिलाही रोहितचा फार राग आला होता. मग आता काय होईल जेव्हा रोहितला कळेल की राणी मनोजमुळे त्याच्या स्वागताला आली नाही. रोहित राणीवर आणखीन संशय घेईल का आणि त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.